आज आपल्यासोबत मोहोळ नगर परिषदेच्या वार्ड नंबर 6 मधील राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे उमेदवार बुरानभाई रेणापुरी शेख हे आहेत। तर त्यांच्याकडून एकूणच प्रचारामध्ये त्याला कसा प्रतिसाद आहे आणि ते मतदारांना कशा स्वरूपाची मतं द्या अशी मागणी करतात। आपण प्रचाराला फिरत असताना जनता आपल्याला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न सांगते किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत? मोहोळ येथील नगर परिषदेचा वार्ड क्रमांक 6 मोहोळचा उमेदवार आहे शेख बुरान अहमद रेणापुरे आणि मी वार्ड पूर्ण फिरलो आणि माझ्या लक्षात आलं की वार्डामध्ये रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि गटारीची वगैरे लाईटीची समस्या आहे। जे बी समस्या आहे वार्डातली मी पूर्ण करणार आणि जे बी लोकांचे वैयक्तिक कागदपत्राची कामं आहेत, काय जातीचा दाखला असेल, काय संजय गांधी निराधार, काय श्रावण बाळ योजना, हे काम मी पूर्ण करणार आहे। आणि मी 30 वर्षे झाले सामाजिक कार्यकर्ता आहे आणि लोकांनी मला जर स्वीकारलं तर आणि मला जर लोकांनी स्वीकारलं तर मी लोकांचे काम करण्यास बांधील आहे आणि मी वचन देतो की नक्की काम करणार, माझ्या हाताला धरून काम करून घेण्यात यावं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मोहोळ गावामध्ये असा एक अफवा पसरलेली आहे की जातीवादी आणि धर्मवादी पक्ष जे आहेत त्याला ठराविक धर्माचे लोक चालत नाहीत। असे जातीवादी लोक अगर पक्षाचे लोक जर निवडून आले तर मोहोळमध्ये शांतता राहणार नाही। आणि दुसरी गोष्ट जे टक्केवारी घेणारे लोक आहेत ते अनेक वेळा मोहोळमधून निवडून आलेले आहेत, निवडून जातात आणि मी कधी ठेका घेतला नाही, कुणाची टक्केवारी घेतली नाही आणि घेणारे लोक थोडं येतात आणि जनता त्यांच्या भूल थापाला बळी पडते। काय जनतेला काय देतात घेतात आणि 5 वर्षे जनतेची गाठसुद्धा घेत नाहीत असे लोक अनेक वेळा निवडून येतात। त्याच्यामुळं असे लोक जरा जनतेने बाजूला सारून मतदाराने आमच्यासारखे चांगले निस्वार्थी लोक आणि सामाजिक कार्यकर्ते निवडून दिले तर बरं होईल। मी 30 वर्षे झाले सामाजिक कार्य करतो आणि लोकांचे कागदपत्राचे काम जरूर करेन, नक्की करेन आणि लोकांचा हक्क माझ्यावर निर्माण होईल मी निवडून आल्यानंतर आणि मला प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती करतो। तसेच शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रमेश कदम माजी आमदार रमेश कदम साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची खूप तुतारी असून त्यांच्या पक्षातून मी उमेदवार म्हणून उभा आहे। तुतारीला प्रचंड मताने विजयी करावं आणि रमेश कदम साहेबाला आणि शरद पवार साहेबाला काम करण्याची संधी द्यावी ही मी विनंती करतो।